नमस्कार मंडळी, कशा सगळ्या शकत सुस्त समजत असेल. मी वर्षा आरोही स्पेशल रेसिपीज अँड ब्लॉग आहे माझ्या चॅनलमध्ये. तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. तर आहे भोगी आणि तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या आणि भोगीच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा. तर सगळ्यांनीच भोगी केली असं म्हणजे मिक्स व्हेजिटेबल भाजी आणि बाजरीच्या भाकऱ्या आज बनवतात. तर पहिल्या आपण जे आपली आजी आजोबा होते सो त्यांनी किती मस्त अशा परंपरा पाळलेल्या आहेत. बघा ना, आता जास्त थंडी असते पौष महिन्यामध्ये आणि बाजरीची भाकरी आपल्या शरीरासाठी उत्तम आहे, म्हणजे ती गरम असते त्याच्यामुळं. आणि सगळ्या भाज्या आलेल्या असतात ह्या हिवाळ्या सीझनमध्ये, त्याच्यामुळे मिक्स व्हेजिटेबल भाजी. सो आणि माझं आयुर्वेद तुम्हाला माहितीच आहे विशेष आहे, त्याच्यामुळं आज मी आयुर्वेदावर थोडंसं बोलणारच. सो चला, मी एक मस्त अशी क्रीम बनवली आहे, त्याची रेसिपी तुम्हाला नंतर शेअर करेलच. सो उद्या ही संक्रांत आणि सगळी धावपळ असते लेडीची, तर त्या दिवशी तुळशीबागेमध्ये गेलते. सो त्याचा व्हिडिओ तुम्ही आता नंतर बघालच की आम्ही गेलो. नंतर आल्याच्या नंतर मग काल बाजार होता, रविवार होता, तर काल विड्याचं सामान खणाचं सामान घ्यायचं होतं, त्याच्यामुळे शूट काय नाही करता आला. आणि बाजारमध्ये प्रचंड गर्दी होती की मोबाईलवर काढणं पॉसिबल नव्हतं, आणि मोबाईलवरती काढून शूटिंग करायची का सामान खरेदी करायचं, आणि की गर्दी खूप साऱ्या प्रमाणात होती. आणि आजची तयारी सुद्धा करायची होती, म्हणजेच भाज्या निसायच्या वगैरे वगैरे वगैरे. त्याच्यामुळे मी काय शूट केलं नाही. शनिवारचं थोडंसं शूट, कालचं काहीच नाही. आणि आजचं आता तुमच्यासोबत आजचं रुटीन शेअर करेल. सो आणखीन तुम्हाला माझ्याकडून भोगीच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा. सो आत्ता मी देवपूजा करणार आहे, म्हटलं ब्लॉगला ॲटलिस्ट सुरुवात तरी करावी. मी भोगीची भाजी ट्रेन आली की आवाज येत नाही, सॉरी, ट्रेन आली की आवाज येत नाही. सो आणि आता माझ्या बाकीची कामं राहिलेली आहेत, सो मी तुमच्यासोबत नंतर ते शेअर करेलच. चला तर मग.
आणखीन एक आत्ता मध्ये मिशोवर सेल लागलो होतो संक्रांती स्पेशल. सो मला या ऑलसाठी काहीतरी एक डेकोरेटिव्ह पीस घ्यायचा होता आणि ही ती ऑल बघू शकता तुम्ही पूर्णपणे रिकामीच होती, म्हणजे काहीच लावलेलं नव्हतं. तर मला काहीतरी लावायचं होतं. तर आणि तुम्हाला गेल्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल मला काहीतरी नवीन वर्षाची खरेदी करायची होती. सो ती ही खरेदी आहे जे की मी 1-1.5 वर्ष झालं त्यासाठी म्हणजे घ्यायची पण घेणं काय झालं नव्हतं. म्हटलं संक्रांती पण यायला लागली, नवीन वर्षाचं काहीतरी नवीन घेऊयात. सो आरोहीनं हिचे 2 फ्रेंड इथं ठेवलेले आहेत. सो आणि मला ह्या भिंतीवर असं काहीतरी पाहिजे होतं म्हणून एक असं बघत होते सेलमध्ये मिशोच्या. तर हे मिशोवरून मी मागवलेलं आहे. सो बऱ्याच जणांचं मस्त फ्रॉड होतात पण माझं बरोबर 1-2 झालेले आहेत. पण ही गोष्ट मला खूप छान आवडली आणि क्वालिटी सुद्धा छान आहे. तर हे असं फ्रेम आहे. तर हा मोर इकडं हा मोर इकडं लागले आहेत कारण की इतकी क्वालिटी छान आली होती आणि मला आवड होतं. त्यामुळे मी लगेचच भिंतीवर लावून टाकलं आणि ह्याला ऑलरेडी पाठीमागून डबल टेपचं आलेलं आहे जेणेकरून आपल्याला बाकीचं काही खेळा वगैरे लावायची गरज नाही. आणि खूप छान आहे आणि खूप छान वाटतं. आय होप तुम्हाला पण आवड असेल. तुम्हाला जर घ्यायचं असेल तर तुम्ही डायरेक्टली मिशोवर जाऊन घेऊ शकता. ही काय प्रमोशनचा वगैरे व्हिडिओ नाही. मी पर्सनली ह्याला स्वतः पैसे देऊन ही घ्यायची खरेदी केलेली आहे आणि मला घर सजवायला खूप आवडतं. तर ही पूर्णपणे आता भिंत सजलेली आहे आणि बाकीच्या खूप साऱ्या गोष्टी मी तुमच्यासोबत नंतर शेअर करीतच राहीन ब्लॉगमध्ये. तर थोडासा ही वेळ न वाया घालवता आपण ब्लॉगला सुरुवात करूयात. तर शनिवारी मी गेलते तुळशीबागेमध्ये संक्रांतीचं सामान आणण्यासाठी. पण ह्यावेळेस मनासारखं तुळशीबागमध्ये संक्रांतीचं सामान आलं नव्हतं. म्हणजे थोडके स्टॉल होते बट ते प्लॅस्टिकचे होते आणि मी तर प्लॅस्टिक म्हणजे स्वतः पण वापरत नाही शक्यतो आणि म्हणजे नको म्हटलं लुटायच्या वस्तू जे वाहनाचं सामान असतं स्वतः घ्यायला गेले होते मी. पण मग मी नाही घेतलं कारण की सगळ्या प्लॅस्टिकच्या जवळपास होत्या आणि त्या 120 रुपये पासून डझन होत्या. आणि मग जे की लेडीज आणतात पण एका कोपऱ्याला त्या पडतात. म्हणजे युजेबल अशी मला वस्तू घ्यायची होती बट भेटली नाही. मग त्याच्यानंतर मग आरोहीसाठी थोडीशी शॉपिंग केली. मग नंतर आम्ही डीमार्टला जाऊन नंतर वापस घरी आलो कारण की मग काही नव्हतंच. मग उगाच मला पाय दुखवण्यापेक्षा आपलं घरी गेलेलं बरं. कारण की मला वाटलं की दिवाळीमध्ये कसं सगळं वस्तू येतात विकण्यासाठी सो तसं आले असतील बट थोडे म्हणजे असतील शॉप पण मी नंतर काय बघितलं नाही. मध्ये थोडंसं बाहेरून आलो तर मग म्हटलं चला मेट्रोमध्ये पण गेलो होतो आम्ही. तर थोडंसं शूटिंग घेतलं आणि त्याच्यानंतर मग आम्ही घरी आल्यानंतर मग जे आपलं वाहनाचं सामान असतं विड्याचं सामान असतं खण असतो सो ते मी मार्केटमध्ये घ्यायला गेले. तर कारण की 2-3 दिवसावर संक्रांत आली होती पण तरी पण मनावा असे स्टॉल लागलेले नव्हते. 4 ते 5 होते. मग तिथूनच विड्याचं सामान वगैरे घेतलं. मग नंतर घरी आले आणि नेक्स्ट दुसऱ्या दिवशी रविवार होता संडे आणि आमच्या इथला मार्केट भरतं. सो मी भाज्या वगैरे अगोदर गेला होता पण बऱ्याचशा काही ज्या वाहनाच्या वस्तू असतात ऊस बोर पेरू वगैरे सो त्या काही गोष्टी राहिल्या होत्या सो ते घ्यायला गेले. पण अशी प्रचंड गर्दी होती की विचारायचं सोय नाही. त्याच्यामुळे मी काही शूटिंग वगैरे घेतली नाही. मग सगळं सामान घेऊन आल्याच्या नंतर मग घरी आलो आम्ही. सो आणि बाहेर तुळशीबागेमध्ये शॉपिंगला गेलं म्हटल्याच्या नंतर बाहेर काहीतरी खायला लागतंच आणि आरोहीचं शॉपिंग म्हणजे बाहेर जेवणं असंच असतं. सो तिला गेले अगोदर खाऊ घातलं. ते विघ्नेश्वर म्हणून एक हॉटेल आहे प्युअर व्हेज आहे. सो तिथला इडली सांबार डोसा वगैरे खूप छान आहे आणि अप्रतिम टेस्ट पण छान आहे. जर तुम्ही कधी गेला शॉपिंगसाठी तर विघ्नेश्वर प्युअर व्हेज ह्या हॉटेलला नक्की भेट द्या. त्याच्यानंतर पोटोबा झाल्याच्यानंतर आम्ही गेलो शॉपिंगसाठी. सो खूप साऱ्या व्हरायटीज आल्या होत्या मार्केटमध्ये मंगळसूत्रे गळ्यातले वगैरे. तसं तर तुळशीबागसारखी बहरलेली असते तोरण वगैरे पण तुम्ही व्हिडिओमध्ये सुद्धा बघू शकता ज्या वाहनाच्या सामानाच्या गोष्टी होत्या सो त्या रिजनेबल रेटमध्ये म्हणजे अशा तरी मला काही दिसत नव्हत्या बट पर्सनली वस्तू यूज करण्यासाठी खूप खूप छान होत्या. आणि आणखीन हो आता लग्न सरे आलेले त्याच्यामुळं खूप साऱ्या जसं तुम्ही रील्समध्ये बघतात ना डेकोरेशनच्या वस्तू सो
त्या खूप छान आल्या होत्या आणि तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. अशा पद्धतीचे शक्यतो डब्बे वगैरे असंच लुटण्यासाठी होतं आणि भरण्या होत्या छोट्या छोट्या, पण क्वालिटी छान होती आणि 120 रुपयापासून डझन होता. सो तुम्हाला व्हिडिओमध्ये बघू शकता. हे शॉप आहे, तुम्ही नक्की गेलात तर व्हिजिट करा या शॉपमध्ये. नेकलेस पण एकदम छान छान होते.